बदलापुरात जिवलग दोन मित्र या दोघांचंही एकमेकांच्या घरी जाणं येणं चालू होतं. एकमेकांच्या घरातील व्यक्ती असल्यासारखं दोघेही वागायचे. शेवटी महिला सुंदर दिसली की व्यक्तीची मानसिक विकृती जागृत होण्यासाठी वेळ लागत नाही. मित्राच्या बायकोचे शरीर पाहून मित्राची नियत फिरली आणि त्याने मित्र घरी नसताना घरात प्रवेश केला. घराचा दरवाजा लावला आणि मित्राच्याच बायकोवर तो तुटून पडला. त्यानंतर पुन्हा वारंवार असेच चालू राहिले. मात्र एक दिवस जेव्हा मित्राला या प्रकरणाची माहिती कळाली त्यावेळी त्याने मित्राची विल्हेवाट कशी लावली तेच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. बदलापूरच्या शिरगाव परिसरात नरेश भगत आणि सुशांत नावाचे दोघे मित्र राहतात. दोघांची अतिशय घट्ट मैत्री. गेल्या अनेक वर्षापासून दोघांच्या मैत्रीत कधी खंड पडला नाही. दोघे शेजारीच राहतात, त्यामुळं कामावर जाताना दोघेही एकाच वेळी जायचे. दोघांचेही लग्न झालेले नव्हते, त्यामुळे भविष्यातील बायकोबद्दल दोघांच्याही मनात विषय यायचा. पण यावेळी ज्यावेळी लग्न होईल त्यावेळी दोघांचीही बायको सुंदर असेल असं बोललं जायचं. कामाच्या ठिकाणी देखील दोघांची कधी वेगवेगळे असल्याचं वाटू दिलं नाही. जेव्हा घरात जेवणाची अडचण निर्माण होऊ लागली त्यावेळी नरेश याने लग्न करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसातच नरेशाचं लग्न झालं आणि बायको सुंदर त्याला मिळाली. त्यामुळे सुशांत याने नरेश याला टोमणे मारायला सुरुवात केली. एवढी सुंदर बायको तुला कशी काय मिळाली? शेवटी नरेश याने देखील माझ्या नशिबात जे होतं ते मला मिळालं, आता तुझं नशीब कसं आहे ते तुझं लग्न झाल्यानंतर कळलं, असं एक ना अनेक प्रकारचं संभाषण दोघांमध्ये सुरू झालं होतं. नरेशाचे लग्न झाले तरी त्याने सुशांतबरोबर मैत्रीत कधी खंड पडू दिला नाही. लग्नापूर्वीपासून दोघांची जी मैत्री होती अगदी तेच मैत्री पुन्हा त्यांचं लग्न झाल्यानंतर देखील सुरूच राहिली. अशामुळे सुशांत हा पहिल्यापासूनच घरी येत होता. त्यामुळे लग्न झाल्यानंतर देखील सुशांत याने घरी जाणं येणं सुरूच ठेवलं होतं. लग्नाच्या अगोदर सुशांत हा मित्राच्या मैत्री खातर घरी यायचा, पण लग्न झाल्यानंतर त्याची नजर नरेश याच्या पत्नीवर पडायला सुरुवात झाली होती. नरेशच्या लग्नाला 1 वर्षांचा कालावधी झालेला असेल. सुशांत याच्या मनातून मात्र नरेश याची बायको काही जाईना. त्यामुळे नरेश घरी नसला तरी तो घरी येऊन नरेशच्या बायकोसोबत गप्पा मारायचा. तुम्हाला काही नरेशनं त्रास तर दिला नाही ना? जर त्रास दिला तर मला सांगा, कारण माझा तो जवळचा मित्र आहे, त्यामुळे तुम्ही मला घरच्यासारखं समजा, असं सुशांत नरेशच्या बायकोला बोलू लागला. नरेशाची बायको नवीन लग्न झालेलं होतं, त्यामुळे घरी एकटीच असायची. ती सुद्धा सुशांतबरोबर गप्पा मारायची, पण सुशांत याच्या मनात काय खळबळ सुरू आहे याची तिला काही माहिती नव्हती. त्यामुळे ती फक्त होकार द्यायची आणि सुशांत हा नित्यनेमाने घरी येणं त्याचं सुरू झालेलं होतं. त्यामुळे नरेशची बायको सुशांत घरी आल्याचं सांगत नव्हती. ती घरी एकटीच असायची, त्यामुळे तिला सुद्धा सुशांत गप्पा मारायला येत असल्यानं विरंगुळा होऊ लागला होता. लग्न झाल्यापासून नरेश आणि सुशांत यांची जवळीकता असली तरी ती पहिल्यासारखी राहिलेली नव्हती. सुशांत याने मैत्रीमध्ये घात करायला सुरुवात केली होती. सुशांत याच्या मनात जे काही चालू होतं त्यावरून तो नरेशच्या बायकोला प्रेमात ओढायचा प्रयत्न करू लागला होता. जर नरेशच्या बायकोने साथ दिली तर खूप चांगलं होईल असं त्याला वाटत होतं. त्यामुळे तो जास्तीत जास्त नरेशच्या घरी चकरा मारू लागला. आता जेव्हा पतीचा मित्र घरी येतो त्यावेळी त्या संदर्भात बायकोनं पतीला सांगणं हे महत्त्वाचं असतं, पण नरेशच्या बायकोने हे काहीच सांगितलं नाही. त्यामुळे सुशांत याला देखील नरेशच्या बायकोचा प्रेमासाठी प्रतिसाद असल्याचं लक्षात येऊ लागलं होतं. त्यामुळे सुशांत याने त्याच्या कामावर जाण्याची वेळच बदलून टाकली. कामाची वेळ नरेश आणि सुशांत यांची बदलली असल्यामुळं दोघांच्या भेटी सुट्टीच्या दिवशीच होऊ लागल्या. सुट्टीच्या दिवशी दोघेही पार्टी करून आठवडाभरांच्या गप्पा मारायचे. मात्र सुशांत हा कधी गप्पा मारत असताना घरी गेल्याचं सांगत नव्हता. जी पार्टी बाहेर होत होती ती आता घरी देखील होऊ लागली होती. त्यामुळे सुशांत पुन्हा नरेशच्या बायकोच्या जास्त संपर्कात येऊ लागला. मात्र सुशांत याच्या वागण्याबद्दल त्याला कधी वेगळं वाटलं नाही. मात्र सुशांत हा त्याच्या पाठीमागे काय करतो याची थोडीसुद्धा कल्पना नरेशाला नव्हती. इकडे सुशांत याच्या नरेशच्या घरी फेऱ्या वाढल्या होत्या. शेवटी नरेशच्या बायकोने देखील काही दिवस सुशांत याला सहन केलं, पण आता तिला देखील सुशांत रोजच घरी येऊ लागल्यानं वेगळं वाटू लागलं. त्यामुळे तिने नरेश याला सर्व काही सांगण्याचा विचार केला, पण घडलं भलतंच. सुशांत हा दारू पिऊन दुपारच्या वेळेला नरेशच्या घरी पोहोचला. घरात नरेशची बायको होती. रोजच सुशांत होतो, त्यामुळे नरेशच्या बायकोने दार उघडलं आणि सुशांत याने घरात प्रवेश केला. त्याची अवस्था पाहून नरेशच्या बायकोला टेन्शन आलं, कारण आजपर्यंत सुशांत हा दारू पिऊन कधीच आलेला नव्हता. आजची त्याची अवस्था पाहून नरेशच्या बायकोने त्याला बसायला सांगितलं आणि घराचा दरवाजा लावून घेतला. सुशांत याने आज जे काही मनात होतं ते सर्व बोलायचं ठरवलं होतं. त्यानुसार तो नरेशच्या बायकोला बोलत होता. अतिशय तोंड भरून सुशांत नरेशच्या बायकोचं कौतुक करत होता. रोजच सुशांत कौतुक करतो म्हणून नरेशच्या बायकोने एवढं काही लक्ष दिलं नाही, मनावर घेतलं नाही. पण जेव्हा सुशांत याच्या तोंडातून प्रेमाची भाषा येऊ लागली त्यावेळी नरेशची बायको हैराण झाली. काही वेळातच ती सुशांत याला घराच्या बाहेर जाण्यासाठी उठवणार तोच सुशांत हा तिच्यावर तुटून पडला.
मागचा पुढचा कोणताही विचार त्याने केला नाही. त्याने नरेशच्या बायकोवर संबंध प्रस्थापित केले. जे काही चालू होतं त्यामुळे नरेशची बायको भेदरली. त्याचवेळी सुशांत याने तिला धमकी दिली, जर कोणाला सांगितलं अथवा नरेशलाही काही सांगितलं तर तुला आणि तुझ्या नरेशला संपवून टाकीन. आणि कार्यक्रम उरकून सुशांत घरातून निघून गेला. आता जे काही झालं होतं त्याबद्दल नरेशच्या बायकोने नरेशला काही सांगितलं नाही. 1-2 दिवसांचा कालावधी निघून गेल्यानंतर सुशांत पुन्हा नरेशच्या घरी आला आणि पुन्हा शरीर संबंधासाठी दबाव टाकू लागला. नरेशच्या पत्नीनं देखील त्याला साथ दिली. जर आपण विरोध करावा तर दोघांच्याही जीवाला धोका होईल. त्यामुळे ती सर्व सहन करत गेली. जवळपास 3 ते 4 महिने सुशांत हा नरेशच्या बायकोवर तुटून पडत होता. 2-3 दिवसाला येणारा सुशांत आता रोजच चक्रा मारू लागला होता. त्यामुळं आजूबाजूचे शेजारी देखील आता संशयवृत्तीने पाहू लागले होते. तेव्हा नरेशच्या बायकोने सुशांत याच्या बाबतीत नरेश याला सांगून टाकलं. नरेशच्या कानावर सुशांत याच्या करामती पडल्या. त्यावेळी त्याच्या तळपायाची आग मस्तकात पोहोचली आणि ज्या मित्रावर तो जीवापाड विश्वास ठेवत होता, प्रेम करत होता, त्यानेच अशा प्रकारे डोळ्याच्या पाठीमागे कारनामे सुरू केले होते. याचा प्रचंड राग नरेश याला आला होता. जो काही प्रकार सुरू झालेला होता त्याला त्याची बायकोही जिम्मेदार होती. तिने जर सुरुवातीलाच नरेश याला याबद्दल सांगितलं असतं तर हा प्रसंग आलाच नसता. नरेश आणि बायकोला देखील झापायला सुरुवात केली, पण आता वेळ निघून गेली होती. त्यामुळे नरेश याने सुशांत याला शुक्रवार 10 तारखेला पार्टी करायसाठी बोलवलं आणि घरी बोलावून घेतलं. त्यावेळेस सुशांत याने जे काही केलं होतं त्याची काहीच माहिती नसल्याचं नाटक नरेश याने केलं होतं. सुशांत जेव्हा घरी आला तेव्हा रात्रीची वेळ झालेली होती. दोघांनी मनसोक्त दारूचा आस्वाद घेतला. त्यावेळी नरेश हा मूळ मुद्द्यावर आला आणि मी तुझ्यावर एवढा विश्वास ठेवला आणि तू माझ्या बायकोबरोबरच जे काही केलं त्याची मला माहिती झाली आहे. माझा तू विश्वासघात केला, त्यामुळं मी तुला सोडणार नाही असं म्हणून बाजूलाच असलेल्या हातोड्याने सुशांत याच्या डोक्यावर मारायला सुरुवात केली. काही वेळातच सुशांत गार पडला. जेव्हा सुशांत याच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं त्यावेळी त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, पण सुशांत याचा जागीच मृत्यू झालेला होता. हे प्रकरण जेव्हा पोलिसापर्यंत पोहोचलं तेव्हा पोलिसांनी नरेश याच्याकडे विचारपूस केली. तेव्हा दारूच्या नशेत तो बाथरूममध्ये पडला असल्याचं सांगण्यात आलं. परंतु जेव्हा PM रिपोर्ट आला तेव्हा सर्व काही भांडाफोड झाला. नरेश याला अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे जी चौकशी केली त्याने हा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. ज्या मित्रावर विश्वास ठेवला होता त्यानेच घात केल्याचं नरेश याने सांगितलं. अतिशय दुर्दैवी प्रकार मित्राने मित्राच्या बाबतीत केला होता. त्यामुळे तुम्हाला या कथेबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा. नंतर पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद.